साहेबांचे ऑप्शन आरती होत आहे. आम्ही आपलं स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. म्हणजे काही शहानिशा नाही करून चुकीने नोटीस पाठवतात आणि त्यानंतर सातबाऱ्यावरती आपल्या आता बोजा चालला तर त्याच्याविषयी आम्ही गेलीच नव्हती. अहो तुम्ही बोजा चढवताना जरा शैक्षणिक संस्था वगैरे काहीतरी बघत जा. तुम्ही बिल्डर लोकांना वाचवताना बिचारा या शाळा संस्थेला आमच्या शिक्षक लोकांना त्रास देता का? त्यांचा विषय बघा. शिक्षकाने आपलं निवेदन सुद्धा आणलेलं आहे. साहेब याच्यामध्ये चर्चेस बाकी आमच्या धर्मदाय कॉन्व्हेंट्स याच्या सगळ्यांचा उल्लेख आहे. नोटीस काढली गेली आणि त्याच्यामध्ये आता पाटील मॅडम एक हेअरिंग घेऊन ते कमी करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त एक विनंती आहे सर, कमी करू नका. मी महसूल मंत्र्यांची गरज पडली तर बोलतो. ह्या शैक्षणिक संस्थाने आहेत ते काहीतरी चुकीच्या पद्धतीने काहीतरी झालेलं असणार. आपण विशेष बाब म्हणून त्यांना तुम्ही माफी करण्यासंदर्भात निर्णय घेता येतो का बघा. आणि बोजा वगैरे काढून टाकण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे काय करणार तुम्हाला? बाकी बरोबर कुठे गेलेला तुम्ही? आम्ही भराव केलाच नाही. मग खोट्या सर मला बोलू दे या विषयावरती. ही नोटिसेस मी ट्रस्टी आहे त्या चर्चमधला आम्हाला येत आहे. कुठल्याच प्रकारची भरणी मातीची केली नाही तिकडे आणि चुकीची ही नोटीस आलेली आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सध्याच्या सिस्टर त्या ठिकाणी राहत आहे. चुकीची जर नोटीस केली असेल काढली असेल तर त्याने अधिकारावर कारवाई करायला सांगेल. जर तुम्ही चुकी केली असेल आणि नोटीस काढली असेल या सर भराव केला नाही तिकडे. आता मला एक गोष्ट सांगा, एक शाळा आहे स्वतः त्या कसला भराव करतील होते का बिल्डिंगचा बांधतायत का? मला सांगा. सर्व सातबारे आमच्या ह्याची ते हॉस्पिटल 50 वर्षापासून आहे. यांना सुनावणी कधी देत आहे? पुढल्या आठवड्यामध्ये कधी आहे? हा मॅडमला सांगा, मी पण फोन करतो. पुढल्या आठवड्यात त्यांना बोलवा, सुनावणी घ्या आणि ताबडतोब जागेवर निर्णय द्या. आणि अशा काय बघा, जे बिल्डर लोक असतील जाणीवपूर्वक चुका करत असेल तर त्यांना डबल लावा. आणि या शैक्षणिक संस्थांनी यांना बिलकुल आवडत आम्हाला हा चुकीच्या पद्धतीने. सर बाकीचे सुद्धा या विषयावर थोडी प्रकाश होतात. थँक्यू सर. समस्या जानने को प्रयास किया गया. मैं हमारे उत्तर वासियों का दिल से धन्यवाद देता हूँ कि देखिए बड़ी संख्या में यहाँ पे लोग आए. उत्तर का ये आइशर है, इतना अच्छा समंदर का किनारा है जो उत्तर में है. हमारे मच्छीमार लोग यहाँ पे बड़े कई सालों से रहते हैं और उनकी छोटी छोटी समस्या है. वो समस्या का निराकरण करने के लिए सभी वाले के अधिकारी, मच्छीमार डिपार्टमेंट के अधिकारी, के अधिकारी, कलेक्टर ऑफिस के अधिकारी, हमारे महापालिका कमिश्नर, ये सभी लोगों के यहाँ पे किया गया था. बहुत सारे जो उनके सवाल थे उनका जवाब दिए और बहुत सारे काम अभी भविष्य में होते हैं. सर मुख्य समस्या क्या है? नहीं, समस्या मछुआरे की अलग अलग रहती है. और जो पूरा मीरा भयंकर का ड्रेनेज का पानी उनके समंदर में आता है, उनके जो फिश जहाँ से वो पकड़ते हैं वहाँ पे घुस जाता है. बाकी बोट की समस्याएं थी, उनको जो टाइमिंग बढ़ा के देनी था उसकी समस्या थी. कुछ जेटी निर्माण करने की समस्या थी. उनकी लेवल के जो समस्या थी वो समस्या का निराकरण करने का हमने प्रयत्न किया और बहुत सारे समस्या ये हल हुई. बहुत सारे निर्णय ऑन द स्पॉट लिए गए. क्या वैसे ही होने चाहिए. अरे मंत्री बना हूँ मैं, अभी मंत्री बना तो अगर ऑन द स्पॉट नहीं लूंगा तो लोगों के क्या बोलूँगा, देखेंगे सोचेंगे. ऐसे मैं प्रताप सरनाइक नहीं है, आपको भी पता है. इतने सालों से विधायक हूँ और आज अगर मंत्री बन गया तो मैं सरकार हूँ. सरकार के माध्यम से और हमारे अधिकारियों के हाथों से अगर काम जल्दी से जल्दी करवाना चाहते हो, लोगों को न्याय देना चाहते हो, वो काम मैं जरूर करूँगा और मंत्री पद का पूरा फायदा उठाऊंगा और लोगों को जो भी समस्या उनकी बहुत सालों से रुकी हुई है उसको न्याय दूंगा. सर उत्तर वासियों का ऐसा कहना है कि पहली बार लोक दरबार का कोई मिनिस्टर ने दरबार लगाया और उनकी समस्या जानने का
प्रयास किया? नहीं, खाली समस्या जानी नहीं बल्कि समस्या का जवाब भी उनको दे दिया, उसके ऊपर हल भी मैंने निकाला। ये काम मेरा कर्तव्य है, राज्य का मंत्री हूँ, एकनाथ शिंदे साहब और शिवसेना प्रमुख आदरणीय बालासाहब ठाकरे जी के विचारों पे चलने वाला मैं मेरा मंत्री हूँ, तो जरूर और भी भविष्य में उत्तर वासियों के लिए बहुत कुछ काम करूँगा। सर ठाणे पालघर आप देख रहे हैं RMC न्यूज। लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें।